5 सप्टेंबर 2025 माझ्या लाईफमधला सर्वात बेस्ट दिवस, जो की मी कधीही विसरू शकत नाही। या दिवशी माझं लालबागच्या राजाचं चरण दर्शन झालं। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आजपासून 18 वर्षापूर्वी जेव्हा मी 1.5-2 वर्षाचा होतो, माझे मम्मी पप्पा आणि अण्णा मला 14 ते 16 तास लालबागच्या राजाच्या नवसाच्या लाईनीत उभारून माझं चरण दर्शन करवलं होतं। आणि तेव्हापासून मी मॅनिफेस्ट करत आलो की कधी ना कधी लालबागच्या राजाचं दर्शन नक्की घेणार। मुंबईत जेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर मला सोन्यासारखे मित्र भेटले आणि आज त्याच एका मित्रामुळे माझं लालबागच्या राजाचं चरण दर्शन होत आहे 18 वर्षानंतर। नमस्कार मंडळी, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ खूप जास्त आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे, कारण की आपल्यासोबत हे देव माणूस आपल्याला भेटलेत आणि आपण देव माणसाने आपल्याला त्यांच्या घरी जागा दिली, त्यांच्या वडिलांचा कुर्ता दिला, याही गरीबाला कुर्ता दिला। पाया पडू याचा पाया पडू त्याला आज भगवानच्या कृपेमुळे दर्शन भेटणार आहे। म्हणजे अजून काय फिक्स नाही, जायचं तर आहे आपल्याला लालबागचा राजा वगैरे, पण यांची कृपा झाली तर नक्कीच दर्शन भेटेल। पण आपल्या सोहमच्या घरी आहे आणि इथून आपल्याला घेऊन जाणार आहे ते एकदम वरची बटन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। आता हिने त्याच्या पप्पांचा कुर्ता दिलाय आणि बघू आता दर्शन कसं काय काय होतं, काय माहिती सर, काय माहिती नाही, गॉड्स प्लॅन। दोस्तों आता आपण अबुदय नगरच्या राजाला आलो। लालबागमध्ये आल्यानंतर सोहम त्याच्या मित्रांना फोन लावून इथून तिथून प्रयत्न करत होता की आपल्याला कुठून दर्शन घेता येईल, आणि तो फायनली तो क्षण आला, लालबागचा राजा। सजली सारी माझ्या राजाची आली या स्वारी, पाहुनी तुझे हे रूप उजळल्या दिशा या दाही, दिमाग ऐसा निराळा शान ही तुझी रे न्यारी, उजळत गुलाला भारी रंगली गणेश नगरी, ढोले ताशाचा नाद निनादला। कसं दर्शन झालं? मस्त भावा, गिरकरला तर पप्पीच येणार आहे, पप्पी। हा हो, असलं भारी दर्शन झालं ना, आयुष्यात विसरणार नाही। हे घेतलंय आपलं फोटो पण घेतलाय 2025, हे आयुष्यात विसरणार नाही। कुंकू पण तुम्हाला मी तर भरून 10-15 पाकिटे घेतलेत। काय बोलतो मग? मी महागणपती काळाचौकीच्या महागणपती या दर्शनासाठी आलो आहे। अजून मी पूर्ण या व्हिडिओमध्ये आपल्या बिट्टूचंच नाव घेणार आहे। सोहम गिरकरला करोडो पप्प्या नाही। येस, काय करू तर हृदयातलं बोल ना तुझ्या, काय तर नाही शब्दच नाही। आता जो दर्शनाला येईल ना तोच म्हणजे याचं महत्त्व सांगू शकतो ना। त्या ब्लॉगवरती बोलता पण येत नाही मला। नाही भावा, खरं सांगू तुम्हाला, काय जे आहे ना, जे तेज आहे व्हिडिओमध्ये पण दिसत नाही, माहितीये का? व्हिडिओमध्ये बघणं वेगळं आणि व्हिडिओ मध्ये नाहीये। सुख आहे, सुख आहे। यानंतर मी चिंचपोकळीच्या चिंतामणीचंही दर्शन भेटलं, जे की प्रांजलमुळे मिळालं।
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला थोडा वेळ लागला, तेही दर्शन झालं. त्यानंतर फोनची चार्जिंग कमी असल्यामुळे ब्लॉग बनवता नाही आला. पण सोहममुळे आणि त्याच्या एका मित्रामुळे गणेश गल्ली, मुंबईच्या राजाचंही दर्शन झालं, परळच्या राजाचं दर्शन झालं आणि मुंबईतल्या फेमस गणपतींचे सर्व छान दर्शन झालं. तर माझ्या मित्रांसाठी थँक्यू सो मच. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.